गोरेगावमध्ये खासदार रवींद्र वायकर आणि आमदार अतुल भातखालकर दोन्हीही एकत्र प्रचार यात्रेत सहभागी झाले आहेत। तुम्ही बघू शकता महायुतीचे जे उमेदवार आहे त्यांच्या प्रचारासाठी सहभागी झाले आहेत। वायकर साहेब तुम्हाला भेटतात ठिकठिकाणी तुमची प्रचार यात्रा सुरू आहे, चौकसभा सुरू आहे, राजकीय वातावरण काय आहे? इलेक्शन आलं की राजकीय वातावरण तापायला लागतं। म्हणजे ढोल वाजायला लागल्यानंतर आपोआप आपले पाऊल वाजायला लागतात, हात वाजायला लागतात, हातवरे व्हायला लागतात। त्या पद्धतीने वातावरण तापलेलं आहे। शेवटचा उद्या दिवस आहे आणि त्याच्या अगोदर या प्रचार फेऱ्या सर्वांच्या निघालेल्या आहेत। 41 वॉर्ड माझ्याकडे आहे। जेवढं जास्तीत जास्त सर्व ठिकाणी पोहोचण्याचा मी प्रयत्न करतोय। काल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले होते शिवतीर्थावर आणि खूप काही राजकीय टीका केल्या आहेत सरकारवर आणि बाकी अडाणी अंबानीच्या पण टीका केल्या आहेत। काय सांगा? प्रामुख्याने विरोधी पक्ष म्हटल्यानंतर तो टीका करण्यासाठीच असतो, त्यामुळे त्याचं काही नाविन्य नाही आहे। टीकेपेक्षा आम्ही कामाला महत्त्व देतो आणि काम दिसून येतं आहे। मराठीचा मुद्दा घेऊन ठाकरे बंधू एकत्रित आले आहेत, मराठीसाठी ते बोलतात। वाटतं का तुम्हाला मराठीचा मुद्दा चालणार आहे? नाही, असं हा महाराष्ट्र आहे, भाषेवार प्रांताची रचना झालेली आहे, त्यामुळे इथं मराठीच असणार असं काही सांगायची गरज नाही। म्हणजे जे 36 राज्य जे आपली निघालेली झालेली आहेत ती भाषेवरतीच आहे ना, मग त्याला काय एवढं? मग महाराष्ट्रामध्ये मराठीच असणार, गुजरातमध्ये गुजराती असणार, तामिळमध्ये मल्याळी असणार, ज्या भाषा आहेत त्या तिथे असणारच। त्यामुळे तो मुद्दा टिकणार नाही। कामाला महत्त्व दिलं जातं आणि हे मुंबई महानगरपालिकेच्या 1888च्या कायद्याच्या अनुषंगाने जी कामं नगरसेवकांनी करायची आहेत त्याच्यावरती भर द्या, एवढंच सांगावं लागतं। मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न चालू अशा प्रकारच्या टीका राज ठाकरे यांनी कालच्या सभामध्ये केली। नाही हो, असं काही तोडलं वगैरे जात नाही। आता आम्ही दिल्लीला गेलो का दिल्ली तोडतोय? तिथे दिल्लीमध्ये 36 राज्याची लोक खासदार येऊन बसतात ना, मग ते काय तोडून टाकणार आहे का दिल्ली? तर असं काही तोडलं जात नाही। काय वाटतं सर, 15 तारखेनंतर काय दृश्य असणार आहे समोर? 15 तारखेने शिवसेना भाजपा युतीचा महापौर येईल आणि चांगल्या तऱ्हेने मुंबई कॉर्पोरेशन चालवली जाईल। धन्यवाद सर। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।